हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. मायटॉसिस. सेल डिव्हिजनचे दोन टाइप्स आहेत. एक आहे मायटॉसिस, एक आहे मायोसिस. त्यातला मायटोसिस आपण बघूया. स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसतीये, त्याच्यात स्टेप बाय स्टेप सांगितलं की मायटोसिस मध्ये सेल डिव्हिजन कशा पद्धतीने होतं ते आपण डिटेल मध्ये पुढे पाहणार आहोत. Mitosis is a process where a single cell divides into two identical daughter cells. Cell division. म्हणजेच मायटोसिस मध्ये काय होतं, एक सिंगल सेल दोन आयडेंटिकल डॉटर सेल्स क्रिएट करते. आयडेंटिकल डॉटर म्हणजे डीएनए वाइज आयडेंटिकल, exact same. Okay, so during mitosis one cell divides once to form two identical cells. मायटोसिस मध्ये एक सेल एकदाच डिवाइड होते आणि दोन आयडेंटिकल सेल्स फॉर्म करत असते. The major purpose of mitosis is for growth and to replace worn out cells. Major purpose mitosis चा काय आहे? ग्रोथ एक आहे आणि दुसरा आहे रिप्लेस worn out cells. ज्या सेल्स आता रिप्लेसमेंटला आलेल्या आहेत किंवा खराब झालेल्या आहेत, त्याचं वर्किंग नीट नाही होत, त्या रिप्लेस करण्यासाठी मायटोसिस वापरतात. ऑल्सो ग्रोथ म्हणजेच मी तुम्हाला सांगितलं होतं, स्टार फिश जर का एक आर्म त्याचा तुटला तर तो रिग्रो करू शकतो, त्यासाठी मायटोसिस वापरलं जातं. If not corrected in time, mistakes made during mitosis can result in changes in DNA that can potentially lead to genetic disorders. जर का इथे क्रोमोझोम्स मध्ये काही प्रॉब्लेम झाला, जर काही बिघाड झाला, तर जर का तो प्रॉब्लेम आपण वेळीच सॉल्व्ह नाही केला, तर त्याच्यामुळे जेनेटिक डिसऑर्डर होऊ शकतात आणि ते जेनेटिक डिसऑर्डर मग पुढच्या पिढीलाही पास ऑन होतील आणि तो डिसऑर्डर तसाच तिथे नेहमी राहील, कारण क्रोमोझोम चुकीच्या पद्धतीने पेअर झालेले असते. सो हे आहे मायटोसिसचा ओव्हरव्ह्यू. आता आपण डिटेल मध्ये बघूया. मायटोसिस इज डिवायडेड इंटू 5 फेजेस. मायटोसिसच्या 5 फेजेस आहेत, त्यापैकी आपण 3 या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिली आहे इंटरफेज. इंटरफेज मध्ये तुम्हाला काय दिसतंय? इथे सेंट्रिओल आहेत, दोन सेंट्रिओल आहेत, न्यूक्लियर मेम्ब्रेन आहेत आणि क्रोमॅटिक फायबर्स आहेत, म्हणजेच क्रोमोझोम्स इथे आहेत. ओके, so the DNA in the cell is copied in preparation for cell division. This results in two identical full sets of chromosome. मायटोसिस मध्ये डिप्लॉइड सेल्स असतात, बरोबर. डिप्लॉइड सेल्स क्रिएट होतात म्हणजे त्यांच्याकडे टू सेट्स ऑफ क्रोमोझोम्स असतात, राईट. त्यांना इथे हेच म्हणायचंय की डीएनए कॉपी केला जातो इन दिस काइंड ऑफ सेल डिव्हिजन अँड इट रिझल्ट्स, म्हणजेच त्याने आपल्याला काय मिळतं, दोन आयडेंटिकल फुल सेट ऑफ क्रोमोझोम्स. दोन आपल्याला आयडेंटिकल फुल सेट ऑफ क्रोमोझोम मिळतात इन्स्टेड ऑफ हाफ हाफ. ओके, so outside of the nucleus are two centrosomes, each containing a pair of centrioles. These structures are critical for the process of cell division. हे जे स्ट्रक्चर आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे डिव्हिजन साठी. हे काय आहे? हे सेंट्रोझोम्स आहेत. हा सेंट्रोझोम एक आहे, सेंट्रोझोम दोन आहे. ह्याच्यात काय असतं? इट कंटेन्स पेअर ऑफ सेंट्रिओल्स. हे सेंट्रिओल्स आहेत. ओके, सो ह्याचा सेल डिव्हिजन मध्ये खूप वापर होतो. तर कसा आपण पुढे बघणार आहोत. During interphase, microtubules extend from these centrosomes. यांच्यामधून एक मायक्रोट्युब्युल्स एक्सटेंड होतात जेव्हा सेल डिव्हिजन होत असतं. ते ह्या स्टेप मध्ये नाही होत, ते पुढच्या स्टेप मध्ये होतं. सो नेक्स्ट स्टेप इज प्रोफेज. प्रोफेज काय आहे? डायग्राम तुम्हाला दिसतीये. हिअर क्रोमोझोम्स आर कंडेन्स्ड. आपल्याला कंडेन्स्ड क्रोमोझोम्स दिसत आहेत, मायटॉटिक स्पिंडल दिसतंय. ओके, जे आता आपण बघितलं. आणि इथे आहे न्यूक्लियर एनव्हलप. सो आपण बघूया ह्यामध्ये काय स्टेप्स आहेत. द क्रोमोझोम्स condensed into egg-shaped structures that can be easily seen under a microscope. इथे क्रोमोझोम एक स्ट्रक्चर मध्ये कंडेन्स झालेले आहेत आणि हे आपण मायक्रोस्कोप खाली इझिली बघू शकतो. Each chromosome is composed of two sister chromatids containing identical genetic information. The chromosomes pair up so that both copies of chromosome 1 are together, both copies of chromosome 2 are together, and both copies of chromosome 3 are also together, and so on. Okay, इथे त्यांना काय म्हणायचंय, क्रोमोझोम इथे काय, क्रोमोझोम जेव्हा कंडेन्स होतो तर इट कंटेन्स टू सिस्टर क्रोमॅटिड्स.
ओके. 2 सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे काय? क्रोमोझोम 1 जे आहेत हे एकत्र केलेले आहेत. हे क्रोमोझोम 2 आहेत हे एकत्र केलेले आहेत. सो इट हे जे दोन्ही क्रोमोझोम्स आहेत या दोघांमध्ये आयडेंटिकल जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे आणि ते एकत्र इथे केलेले आहेत या स्टेपमध्ये. At the end of prophase, the membrane around the nucleus in the cell dissolves away, releasing the chromosome. प्रोफेसच्या एंड स्टेपला काय होतं, हे जे क्रोमोझोम्स आहेत त्याच्या भोवती जे मेम्ब्रेन आहे ते डिझॉल्व्ह होतं आणि हे क्रोमोझोम्स रिलीज होतात. हे या पार्ट मधून रिलीज होतात. सो नेक्स्ट स्टेप आपण बघूया, मेटाफेज. मेटाफेज मध्ये काय होतं, डायग्राम बघा काय दिसतंय. सेंट्रोझोम्स, स्पिंडल फायबर्स, म्युटेटिक फायबर्स जे बघितले होते, सिस्टर क्रोमॅटिड्स अरेंज्ड ऑन द मेटाफेजिक प्लेट. ओके, ही डायग्राम आहे मेटाफेजची. या सगळ्या स्टेप वाईज डायग्राम तुम्ही नीट लक्षात ठेवा आणि त्याची प्रॅक्टिस करा, तरच तुम्ही एक्झाम मध्ये त्या व्यवस्थित काढू शकता. आणि डायग्राम काढल्याशिवाय पूर्ण मार्क मिळत नाहीत. सो नेहमी डायग्रामवर फोकस करा. The chromosomes lined up neatly end to end along the center, that is equator of the cell. इथे क्रोमोझोम एंड टू एंड नीटली लाईन अप केलेले आहेत सेंटर ऑफ द सेलला, राईट. आणि पुढच्या स्टेप मध्ये काय, द सेंट्रिओल्स आर नाव ऍट अपोजिट पोल्स ऑफ द सेल विथ द मायटॉटिक स्पिंडल फायबर्स एक्सटेंडिंग फ्रॉम देम. इथे काय आहे, हे सेंट्रिओल्स आता एंड टू एंड आहेत, राईट. आणि ते काय करतायत, मायटोटिक स्पिंडल फायबर एक्सटेंड करतायत कुठपर्यंत, क्रोमोझोम पर्यंत. आता इथे खरं तर याचा वापर होणार आहे, जे सेंट्रिओल्स आपण मगासपासून बघतोय त्याचा. द मायटॉटिक स्पिंडल फायबर्स अटॅच टू each of the sister chromatids. ह्यांना काय म्हणायचंय, मायटॉटिक जो स्पिंडल आहे हा each of the sister chromatids ला अटॅच आहे. म्हणजे इकडचा जो मायटॉटिक स्पिंडल आहे तो एका सिस्टर क्रोमॅटिकला ऍड आहे आणि दुसरीकडून एक तो दुसऱ्या सिस्टर क्रोमॅटिडला ऍड आहे. असं प्रत्येकाला एक एक स्पिंडल फायबर ऍड केलेला, अटॅच केलेला आहे. सो मेटाफेज मध्ये बेसिकली काय होतं, हे जे स्पिंडल फायबर्स आहेत हे क्रोमोझोम्सला अटॅच होतात, क्रोमॅटिड्सला अटॅच होतात. या झाल्या इंटरफेज, प्रोफेज आणि मेटाफेज ऑफ मायटोसिस. याच्या पुढच्या स्टेप्स आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया. तोपर्यंत थँक्यू सो मच.